नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. भारतीय डाक विभाग पेमेंट बँक म्हणजेच पोस्ट पेमेंट बँक मार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 64,820 रुपये ते 1,73,860 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. कुठल्याही प्रकारची परीक्षा जी आहे या ठिकाणी तुमची होणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी इतर अर्थ काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत जे ऑप्शन नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे डिपार्टमेंट ऑफ फायनान्स मार्फत निघालेली आहे. DGM फायनान्स किंवा जनरल मॅनेजर फायनान्स किंवा CFO या पदासाठी ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. मिनिमम शैक्षणिक अर्थ जे आहे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच CA तुमचं झालेलं असेल. त्याचबरोबर 15 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा लागेल. इतर जे आहे CA IIB सर्टिफिकेशन देखील या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. MBA फायनान्स तुमचं झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत AGM प्रोग्राम वेंडर मॅनेजमेंटसाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे या ठिकाणी BE तुमचं झालेलं असेल किंवा BTech झालेलं असेल किंवा MCA झालेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन IT झालेलं असेल किंवा मॅनेजमेंटमध्ये झालेलं असेल. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 12 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स जो आहे तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिपार्टमेंट ऑफ प्रोडक्ट्स या मार्फत सिनियर मॅनेजर प्रोडक्ट आणि सोल्युशनसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सोबत MBA झालेलं असेल 2 वर्षापर्यंतचं किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. मिनिमम 6 वर्षाचा अनुभव तुमचा बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूट डीलिंगमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे इंटरनल ऑडिट विभागामार्फत सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिस्टम ऑडिटर या पदासाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. मिनिमम शैक्षणिक अर्थ जे आहे BSc तुमचं झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा BTech तुमचं झालेलं असेल किंवा BE इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेलं असेल, कॉम्प्युटर सायन्स झालेलं असेल किंवा या ठिकाणी MSc इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स झालेलं असेल, या दोन्हीपैकी एक झालेलं असेल MScमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. CISA सर्टिफिकेशन या ठिकाणी कंपल्सरी आहे. 6 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स जो आहे या पदासाठी तुमचा लागणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर या पदासाठी. शैक्षणिक अर्थ जे आहे कुठल्याही डिसिप्लिनने तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, सोबत CA CS MBA फायनान्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल. बँकिंग कॉम्प्लायन्स प्रोफेशनली IIBF सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 18 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स जो आहे तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदासाठी. या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही डिसिप्लिनने ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला 18 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी वयमर्यादा जे आहे सिनियर मॅनेजर या पदासाठी 24 ते 35 वर्षापर्यंतचे आहे. 1 जानेवारी 2025ला वय तुमचं काउंट केलं या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर 6 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या पदासाठी लागेल. त्यानंतर असिस्टंट जनरल मॅनेजर या पदासाठी 32 ते 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे. 12 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. डेप्युटी जनरल मॅनेजर या पदासाठी 35 ते 55 वर्षाची वयमर्यादा आहे. 15 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. जनरल मॅनेजर या पदासाठी तुम्हाला 38 ते 55 वर्षाची वयमर्यादा आहे. 18 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर चीफ कंप्लायन्स ऑफिसर या पदासाठी 38 ते 55 वर्षाची वयमर्यादा आहे. 18 वर्षाचा अनुभव लागेल. चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदासाठी 38 ते 55 वर्षाची वयमर्यादा आहे. 18 वर्षाचा अनुभव या ठिकाणी देखील लागेल. कॅटेगरीनुसार वॅकन्सी ज्या आहेत आपण स्क्रीनवरती बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीतून येत असाल त्यानुसार अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता. निवड जी आहे तुमची या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी SC ST PWD कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी इंटिमेशन चार्जेस या ठिकाणी फक्त भरायचे आहेत. 150 रुपये फीस पेमेंट जे आहे इंटिमेशन चार्जेसचे तुम्हाला या ठिकाणी भरावे लागतील.
आणि इतर कॅन्डिडेट जे असतील सर्व कॅटेगरीमधील तर त्यांना 750 रुपये फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी भरावं लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने फीस पेमेंट जे आहे तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. वेतन जे आहे या ठिकाणी स्केल 7च्या पदांसाठी 1,56,500 रुपये ते 1,73,860 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी असेल. त्यानंतर स्केल 6च्या पदांसाठी 1,40,500 रुपये ते 1,56,500 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी असेल. स्केल 5साठी तुम्हाला 1,20,940 रुपये ते 1,35,020 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी असेल. स्केल 4साठी तुम्हाला 1,02,300 रुपये ते 1,20,940 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल. स्केल 3साठी 85,920 रुपये ते 1,05,280 रुपयाच्या दरम्यान वेतन असेल. स्केल 2च्या पदांसाठी तुम्हाला 64,820 रुपये ते 93,960 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी असेल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. त्या संदर्भातील वेबसाईट जी आहे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ही वेबसाईट आपल्याला मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज जे आहे त्या ठिकाणी करू शकता. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा. अर्ज करण्यासंदर्भातील डिटेल माहिती जी आहे, कशाप्रकारे आपल्याला अर्ज या ठिकाणी करायचे आहेत, डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत, या संदर्भातील सर्व काही माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे. जाहिरातीची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.